सर आज इथे सकल हिंदू समाजातर्फे संमेलन घडवतात आणि आपण आज हिंदू राष्ट्राच्या एकतेसाठी हिंदूंच्या एकतेसाठी आपण आता पुढे चळवळ पुढे नेणार आहात. आपल्या काय भावना आहेत आणि आज या संमेलनाचं किती महत्व आहे? खरं तर दुर्दैव आहे. स्वातंत्र्यानंतर 79 वर्षानंतर बहुसंख्य हिंदूंना संघटित करावं लागतंय, हे दुर्दैव आहे. पण ह्या देशामध्ये हिंदू म्हणून जगायचं असेल आणि भविष्यातही आपल्याला हिंदू म्हणून राहायचं असेल तर हिंदूंना संघटित करणं ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि मग ते संघटित करण्याचं काम 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सगळीकडे अशी संमेलनं भरवायला सुरुवात केली. त्यातलंच एक आज संमेलन होतं. मी असंख्य संमेलनांमध्ये मार्गदर्शन करायला गेलो होतो. तर आज मला इथे येताना हिंदूंशी संवाद साधताना नेहमीच आनंद होतो. हिंदूंना जागं केलं पाहिजे. तर जागे झालो नाही तर भवितव्य फार भयानक आहे. तुमच्या भाषणामध्ये हिंदू मतपेटीचा मुद्दा मांडला. लोकशाहीच्या मार्गाने हिंदूंना पुढे यायचं असेल. लोकशाहीमध्ये मतपेट्यांचं राजकारण आहे. जोपर्यंत तुमची मतपेटी होत नाही तोपर्यंत राजकीय पक्ष तुमच्याकडे लक्ष देणार नाहीत. सिंपल आहे. मी अजून एक मुद्दा मांडला की स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांनी सगळ्यांनी हिंदूंसाठी काम केलं. पण त्यांचं कार्य आज आपल्याला कुठेतरी दडपल्यासारखं वाटतं की त्यांचं कार्य आपल्याला नेऊच देत नाही. माहित नाही ना. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं थोडंफार तरी माहिती आहे. सावरकरांचं तर पूर्णच दडवलं गेलं. ते समोर आलं पाहिजे. त्यातून मी या सगळ्यासाठी आता हळूहळू त्यावेळी प्रयत्न होत आहेत. त्यांचं खरं आपण इतिहास समोर आणला जातो. याच्याबद्दल आपलं काय मत आहे? क्रांतिकारकांचा इतिहासच वाचला पाहिजे. भारताचा दैदिप्यमान इतिहास, विजयाचा इतिहास, शूरवीरांचा इतिहास, ज्ञान विज्ञानाचा इतिहास आम्ही जगाला दिलं. हे सगळं आम्हाला कोणाकडनं घ्यायची गरज नाही. आम्ही स्वयंभू आहोत. पण माहिती नसल्यामुळं हिंदू असल्याचा न्यूनगंड तयार झाला. तो दूर करायचं काम आम्हाला करायचं.